जनता की बात, जनता के साथ। विभागाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, या भ्रष्ट शासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, या भ्रष्ट शासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। धरणे आंदोलन झाले तीव्र। तालुका प्रशासन अनभिज्ञ, आंदोलनाची दखल न घेतल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार। नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गेल्या 6 दिवसापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नवापूर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी तसेच अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून शासकीय मालमत्तेच्या चोरी प्रकरणी जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करण्याबाबत बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। याबाबत तालुका व संबंधित प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास ॲडव्होकेट अमित कांबळे यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे। याबाबत नवापूर शहरातील पत्रकार, शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी आंदोलनकर्ते मंगेश शेवले यांच्या वतीने तहसीलदार IAS अधिकारी अंजली शर्मा यांची भेट घेऊन भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यासह कागदपत्र दाखवले आहेत। गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाचे स्वरूप बदलले असून आता आंदोलन तीव्र करत घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्यात शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी समर्थन देत आंदोलनात सहभाग घेतला आहे। आज आंदोलनाचा 6वा दिवस होता। डिजिटल मीडिया संघटना आणि शिवसेना तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संघटनांनी नवापूर तालुका प्रशासन, तहसीलदार IAS अंजली शर्मा यांची भेट घेत आंदोलनाची वास्तविकता निदर्शनात आणून दिली होती। आंदोलनाबाबत वेळोवेळी तहसील कार्यालयाला माहिती अवगत केली असताना नव्याने तहसीलदारपदी नियुक्ती झालेल्या तहसीलदार अंजली शर्मा यांनी आपल्याला या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता। नायब तहसीलदार पाडवी यांनी तहसीलदार IAS अंजली शर्मा यांना संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगितल्यानंतर काय म्हणाले तहसीलदार? वो बाकी गवर्नमेंट सर्वर लाइन थी ना हमारा उनका जो लड़ा है ठीक है, बट आपकी कंप्लेंट PWD डिपार्टमेंट की है ना? हाँ, बिल्कुल बिल्कुल। अभी तहसीलदार का डिपार्टमेंट रेवेन्यू का है और अगर मेरा जुरिडिक्शन होता है तो मैं ट्रांसफर से बात करती हूँ, ठीक है? पण जरी माझा जुरिडिक्शन नाही असेल तो तरी मैं पण सार्वजनिक हिताच्या ज्या गोष्टी आहेत मॅडम तिथे तुम्हाला लक्ष घालायला पाहिजे मैडम अब मेरा हक ही नहीं ना। अब आप मेरे पास कंप्लेंट लाएंगे कि आपके यहाँ पे चोरी हुई तो FIR तो पुलिस ही करेगी ना। तो हर ऑफिस का जुरिडिक्शन होता है। नहीं, यहाँ पर तो पहले तो जवाबदारी निश्चित करना है। पहले जवाबदारी मॅडम निश्चित करना है। एक मिनिट थांबा। तालुक्यात जो अधिकारी बॉस असतो ना त्याच्या अंडर सगळे अधिकारी असतात। जेव्हा अशा सगळे मिटिंगा तुम्ही घेतल्या जसं फॉरेस्टला बोलवतात, बांधकामला बोलवतात, सगळ्या डिपार्टमेंटला बोलवतात, पण तेव्हा कसं काय होत नाहीये? आणि आता कसं काय तुम्ही म्हणता तो सेपरेट भाग? मग त्या मिटिंगा तुम्ही तेव्हा ते मॉनिटर करा। मग तसं त्यांना बोलून तुम्ही त्यांना इंटिमेशन तर द्या असं काय झालंय काय तुम्ही बोला। कंप्लेंट सबमिट करा आहे ऑफिसमध्ये आपण दिलेली यांना तुम्ही ना म्हणजे मला का आज थोडी पालक जोडावं आहे म्हणून पालक म्हणून तुम्ही आमची थोडी मदत करा आणि त्या सगळ्या डिपार्टमेंट एक ऑफिशियल कंप्लेंट सबमिट करो। हाँ। उसके बाद में मैं बात करती हूँ प्रांत साहब से, जितना मेरा जुरिडिक्शन है जो मैं कर पाऊंगी ऑफिशियली आई विल डू इट। बोल तो रही हूँ मैं। मैं ऑलरेडी कंप्लेंट दे चुके हैं यहाँ पर। नवापूर शहरात कोणतीही करमणुकीचे साधन नसताना नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या सुविधेसाठी 1,10,00,000 रुपयांचा निधी देऊन मरीमाता मंदिर परिसर सुशोभीकरण करून पर्यटन विकास विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत हे विकास कामे करून घेणे अपेक्षित होते। परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1,10,00,000 रुपयांचे कामे अपूर्ण अवस्थेत असताना ठेकेदारांना बिले काढून देणे, नगर परिषदेकडे हस्तांतरणाबाबत खोटे कागदपत्र दाखवून प्रशासनाची दिशाभूल करणे, शासकीय मालमत्तेचे साहित्य चोरी प्रकरणी अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करणे, संपूर्ण प्रकरण तालुका जिल्हा लोकशाही दिन भ्रष्टाचार निर्मूलन समिती, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्याकडे तक्रारींच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनकर्ते मंगेश शेवले यांनी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे। संबंधित विभागाकडून खोटे कागदपत्र दाखवून शासनाची व जनतेची दिशाभूल तर केलीच आहे, परंतु 6 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने
येणाऱ्या काळात आंदोलनकर्ते यांनी दिलेल्या मुदतीत कारवाई न केल्यास सदर प्रकरण माननीय न्यायालयाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा रीट याचिका, राईट पेटिटिशन दाखल करण्यात येणार आहे. सुतोवाच आंदोलनस्थळी भेट देताना ॲडव्होकेट अमित कांबळे यांनी केले आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित कांबळे, श्री मंगेश येवले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहे. उपोषण करण्यामागील मंगेश येवले यांचा उद्देश एवढाच की पर्यटन विभागाअंतर्गत सुशोभीकरणासाठी जो महाराष्ट्र शासनाने बजेट दिलेला होता, मरीमाता मंदिर परिसरातील सुशोभीकरण करून ते नवापूर नगरवासियांना त्यातला लाभ घेता यावा, तिथे जाता यावं, त्यात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या उपोषणाचा आणि अहिंसक पद्धतीने केलेल्या आम्ही मागण्यांचा योग्य तो पाठपुरावा करून त्यावर योग्य ती चौकशी करून योग्य व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जर गुन्हे दाखल केले नाही, त्यांची चौकशी केली नाही व त्यांना निलंबित केले नाही तर इथून पुढील आंदोलन हे तीव्र असेल. याची व त्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची, नंदुरबार जिल्हा प्रशासनात सार्वजनिक बांधकाम विभाग व यांची असेल. सार्वजनिक बांधकाम केलेल्या विभागाने सुशोभीकरणाच्या कामात केलेला भ्रष्टाचार आणि केवळ केलेला कागदोपत्री पाठपुरवठा याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मी कायदेतज्ञ असल्या कारणाने माझ्या प्राथमिकदृष्ट्या एक लक्षात आलेले आहे की संपूर्ण व्यवहारात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचमुळे आम्ही न्यायपालिकेत व्रिट पिटिशनद्वारे किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स म्हणजे जनहित याचिकेद्वारे न्याय मागू आणि जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील, जे सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी असतील, इंजिनियर्स असतील, नवापूर नगरपालिकेमधील जे कोणी अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील व जे कुणीही या भ्रष्टाचाराशी निगडीत असतील त्या सर्वांना आम्ही न्यायपालिकेत खेचू आणि न्यायपालिकेकडनं न्याय मागू आणि न्याय मिळाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीररित्या योग्य ती कार्यवाही केली जाईल याची मी नवापूर नगरवासियांना खात्री देतो. उपोषणकर्ते मंगेश येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मी एकच म्हणू इच्छितो की लढेंगे और जीते. नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर.